नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं YouTube चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. या चॅनलवर मी तुमच्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 ज्यालाच आपण जीएस पेपर 1 म्हणतो त्याचे कंप्लीट अनालिसिस व्हिडिओ सीरीज घेऊन आलेलो आहे. या सीरीजमध्ये आता आपण राज्यसेवा 2021, 2022, 23 आणि 24 या 4 पेपरचं कंप्लीट अनालिसिस केलेलं आहे. तसेच हा 5वा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये आपण 2020 च्या पेपरचा अनालिसिस केलेलं आहे. आतापर्यंत याचे 2 पार्ट्स झालेले आहेत. आजचा जो पार्ट असेल तो पार्ट तिसरा असेल ज्याच्यामध्ये आपण उर्वरित प्रश्नांचा अनालिसिस पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर तुम्ही या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे, व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना, जसे मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुम्हाला पाहता येईल. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला जवळपास 1 महिन्याच कालावधी राहिलेला आहे. तर तेवढं मागच्या 4-5 प्रश्नांचं प्रश्नपत्रिकेचं तरी तुम्ही अनालिसिस बघून जा, जेणेकरून तुम्हाला सरकारचा म्हणजे प्रश्न परीक्षा कसा प्रश्न विचारले जातात, सरकारी योजना कशा प्रकारचे विचारले जातात, 5, 10 वर्ष, 15 वर्ष कंप्लीट झालेल्या योजना, त्याच्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटीमध्ये काही क्वेश्चनचे रिपिटेशन्स पाहायला भेटते, काही क्वेश्चनवरून डाटा भेटतो आपल्याला जो की पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायला मदत करतो. तर अनालिसिसचा हा तिसरा व्हिडिओ असेल, याच्यामध्ये आपण उर्वरित प्रश्नांचं अनालिसिस पाहणार आहोत. तर हा आजचा 61वा प्रश्न, जिथून आपण अनालिसिसला सुरुवात करणार आहोत. तर इकडे जोडायला साठी प्रश्न असेल, इकडे त्यांनी व्यक्तीचे नाव दिलेत आणि इकडे त्यांना कोणत्या शास्त्राचा जनक म्हणतात असं म्हणलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे अरिस्टॉटलला आपण जीवशास्त्राचा जनक म्हणतो आणि हा मंडेल जो आहे त्याला आपण जनुकशास्त्राचा किंवा अनुवंशिक शास्त्राचा फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. तर डी चं 2 आणि अ चं 4 मला उत्तर हवं आहे. डी चं 2 कुठं आहे, तर डी चं 2 हे इथे आहे आणि अ चं 4 हे इथं आहे. म्हणजे मला कुठले एक जरी माहित असलं असतं, उदाहरणार्थ मला हे ड माहित नसतं असतं, फक्त अरिस्टॉटल माहित असला तर अ चं 4 फक्त इथंच आहे, म्हणून हा ऑप्शन इलिमिनेट झाला माझा. पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट, पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट आणि पर्याय क्रमांक 3 इलिमिनेट झाले. म्हणजे याच्यासाठी काय लावायचं आपल्याला, लॉजिक प्लस इलिमिनेशन मेथड. याच पेपरमध्ये जवळपास आपण 5 ते 6 प्रश्न मॅच द पेअरचे बघितले आहेत. 5 ते 6 क्वेश्चन जोड्या लावायचे बघितले, ज्याच्यामध्ये आपण लॉजिक आणि इलिमिनेशन आणि फक्त एक जोडी लागली का आपलं उत्तर निघून जाते. 2020 याच पेपरमध्ये जवळपास 4 ते 5 म्हणजे 5-6 प्रश्न आपण बघितले जर ह्याला पकडलं तर असेच प्रश्न एकदम सोपे असतात, इलिमिनेशन वापरून सोडवायचे असतात. तर आता आपण थिओफ्रास्टसला काय म्हणतो, तर थिओफ्रास्टस याला आपण वनस्पतीशास्त्राचा जनक म्हणतो, हिपोक्रेटस याला औषधशास्त्राचा जनक म्हणतो आणि मेंडेल याला अनुवंशिक शास्त्राचा जनक, त्यालाच आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. हे फार फेमस आहे बघा, मंडेल आणि जेनेटिक्स, कारण यांच्यावर पण आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन सुद्धा विचारले आहेत. तर हे होतं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे. बरोबर. पुढचं आहे, खालीपैकी कोणते विधाने सार्कोमियर बद्दल सत्य आहे. आता हे सार्कोमियर काय असतात त्याच्याबद्दल आपण बघूया. तर त्याच्यासाठी मी जर एक इमेज अवेलेबल असेल तर मी ती तुम्हाला दाखवून देतो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही ती इमेज आहे. इथलं आता थोडंसं मोठं करतो. तर हे आहे सार्कोमियर, इथं लिहिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सार्कोमियर हे काय असतात. हे एक मसल आहे बघा, इथे बघा, इथे स्केलेटल मसल लिहिलेलं आहे. या मसलची एक सेल घेतली, त्या सेलचा एक मायक्रोफायबर घेतलाय, म्हणजे एक पेशी, सॉरी मसल घेतली, एक स्नायूची एक मसल सेल घेतली, त्या मसल पेशीचा एक छोटासा भाग घेतला, त्याला आपण मायक्रोफाईल किंवा सार्कोमियर म्हणतो. तर त्याच्यामध्ये विविध बँड असतात, जेड, डिक्स, एम लाईन. तर ही यांच्यामध्ये काय होतं, अंकुचन आणि प्रसरण पावतो. आपण जेव्हा हात जवळ घेतो तेव्हा अंकुचन होते, लांब करतो तेव्हा प्रसरण पावते. तशा प्रकारची कॉन्ट्रॅक्शन आणि काय म्हणतो आपण त्याला, कॉन्ट्रॅक्शन होतात आणि ते रेअर फ्रॅक्शन पावतात, म्हणजे जवळ येतात आणि दूर जातात. तर याच्याबद्दल काय सत्य आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सार्कोमियर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत, बरोबर म्हणलेलं आहे. तर आपण बघितले सार्कोमियर हे मसल्स आहेत, सेल आहेत, त्याचा एक छोटासा भाग आहे ज्याला आपण सार्कोमियर म्हणतो, ठीक नाही, सार्कोमियर. तर ते तंतूचे खंड आहेत, हे वाक्य बरोबर आहे. आणि ते उत्तेकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे एक भाग असतात, म्हणजे इट इज अ युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड सायकोलॉजिकल फंक्शन. आता मी म्हणलं ना, हिस्टोलॉजी म्हणजे काय, आपण टिश्यू, हे मधून सेल घेतला, त्याच्यातला हा टिश्यू थोडा घेतला तरी त्याचं एक युनिट आहे. आणि फिजिओलॉजिकल म्हणजे क्रियात्मक, आता सांगितलेलं आहे तुम्हाला की आपण जेव्हा हात आखडतो म्हणजे जवळ घेतो किंवा दूर करतो तेव्हा ते मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रेअर फॅक्ट होतात, म्हणजे ही इकडे सरकतात आणि ह्या इकडे सरकतात, जवळ येतात परत दूर जातात आणि आपल्या ओरिजिनल परिस्थितीमध्ये घेऊन जातात. तर हे वाक्य हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर असेल अ आणि ब दोन्ही सत्य आहेत. तर मी आता ही इमेज इथून साईडला ठेवून टाकतो पुढे त्याच्या. तर याचं उत्तर दोन्ही विधाने बरोबर. सार्कोमियर इज एनी सेगमेंट ऑफ अ फायबर, बरोबर आहे. आता फायबर म्हणजे मसल फायबर आहे, ते मसल फायबर. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता
प्रोटोझोन रोग आजार सेसे मासे चावल्यामुळे होतो. हे टीसी किंवा आपण इंग्लिश मध्ये याला सेसेफ्लाय म्हणतो. तर याच्यामुळे आपल्याला स्लीपिंग सिकनेस, बरोबर माहिती नाही, स्लीपिंग सिकनेस म्हणजे स्लीपिंग सिकनेस हा रोग होतो, ज्याच्यामध्ये निद्रानाश आपण म्हणू शकतो याला. तर तशा प्रकारचा हा रोग होतो. ही जी माशी आहे ती आपल्याला जिथे अनारोग्य किंवा अस्वच्छता असते तिथं आढळते, बरोबर. तर त्याच्यामुळे हा प्रोटोझोन डिसीज आहे हे सुद्धा. जर पुढच्या परीक्षेमध्ये आला की सीसी हा कशामुळे डिसीज होतो, तर तो प्रोटोझोआमुळे होतो. बॅक्टेरियल, व्हायरल, प्रोटोझोअल आहे का फंगल डिसीज आहे असा जर प्रश्न आला, म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारे, व्हायरसमुळे होणारे, फंगसमुळे होणारे किंवा प्रोटोझोआमुळे होणारे, तर हा सीसी हा जो डिसीज आहे ना तो प्रोटोझोआ त्याच्यामुळे होणारा तो आजार आहे. आणि तो कशामुळे होतो, तर तो सीसी ही माशी चावल्यामुळे तो रोग होतो. पुढचा आहे कोशिकांचे वर्णन सर्वप्रथम कोणी केलेले आहे. त्याचं सरळ उत्तर आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक या व्यक्तीने कोशिकांचं वर्णन केलेलं आहे. आता हे जे लॅमार्क आहेत यांनी ना उत्क्रांतीचा एक सिद्धांत दिला होता, त्याला आपण लॅमार्किझम म्हणतो. तसंच श्वान, आपल्याला माहिती आहे बघा, एम.जे. शिल्डन आणि टी.एस. श्वान या दोघांनी ना सेल थिअरी दिलेली आहे, माहिती नाही, सेल थिअरी दिलेली आहे. तर इथे सर्वप्रथम म्हणलेलं आहे. तर हे थोडं ऍडव्हान्स वाला फीचर आहे. आणि जे रोडोफिल्च आहेत यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं होतं, ओमनी सेल्युला अ सेल्युला, म्हणजेच ऑल सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. ते वाक्य लिहितो मी इथे लिहितो. याचा अर्थ आहे ऑल सेल्स अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, म्हणजे ज्या काही नवीन पेशी आहेत त्या जुन्या पेशीपासूनच तयार होतात, असं ह्या वाक्याला म्हणायचं आहे. तर हे रुडोल्फ विर्चो यांनी दिलेलं स्टेटमेंट होतं. पुढचा प्रश्न आहे ऍसिडीकरण खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण आणि क्षपन या प्रकारात मोडतात, म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये खालीलपैकी कोणत्या कोणत्या रिॲक्शन येतात हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिलं हे कळायला पाहिजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हे काय असते. ऑक्सिडेशन जिथे आपण इलेक्ट्रॉन गेन करतो आणि ऑक्सिडेशन म्हणजे जिथे आपण इलेक्ट्रॉनचा लॉस करतो आणि रिडक्शन म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन आपण गेन करतो. उदाहरणार्थ आता मी एक डायग्राम दाखवतो तुम्हाला. ए प्लस बी यांच्यामध्ये एक रिॲक्शन होते आणि ते ए प्लस आणि बी मायनस हा प्रोडक्ट तयार होता, बरोबर. तर हा जो ए आहे याने काय केलेलं आहे, एक इलेक्ट्रॉन लॉस केलाय म्हणून त्याच्यावर प्लस चार्ज आलाय, इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय, बरोबर. त्याचं ऑक्सिडेशन झालंय हे ना, ऑक्सिडेशन झालेलं आहे. तर सेम तसंच बी ने एक इलेक्ट्रॉन गेन केलाय, बरोबर. तर याचं रिडक्शन झालंय, याचं रिडक्शन झालेलं आहे. तर आपण बघू शकता ए ने एक इलेक्ट्रॉन लॉस केला त्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन झालंय, आणि जसे बी ने एक इलेक्ट्रॉन गेन केलाय म्हणजे एक इलेक्ट्रॉन स्वीकारलाय त्यावेळेस त्याचं रिडक्शन झालेलं आहे. तर अशा कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत इथे दिलेल्या, तर ते आपण बघूया. तर इथे MgO2 प्लस O2, तर Mg 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देतो आणि ऑक्सिजन काय करतो, 2 इलेक्ट्रॉन खेळतो, म्हणजे इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. तर हे दोघंही रेडॉक्स रिएक्शनचं रिएक्शन आहे. सेम तशाच प्रकारचे खालच्या एक्झाम्पल मध्ये पण दिलेलं आहे. MnO2 म्हणजे मॅग्नेस डायऑक्साइड प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, याच्यापासून मॅग्नेस क्लोराइड प्लस वॉटर आणि क्लोरीन गॅसला आपण रिलीज केलेला आहे. तर हे सुद्धा त्याचंच उदाहरण आहे. तसंच NaCl, Na काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो आणि Cl घेतो, आणि सॉल्ट आपण त्याला कॉमन सॉल्ट म्हणतो NaCl, सोडियम क्लोराइड तयार झालेला आहे. हे सुद्धा रेडॉक्स रिएक्शन आहे. त्यासोबतच सोडियम ब्रोमाइड आणि H2O2 म्हणजे हायड्रोजन पर ऑक्साइड आहे, याच्यामध्ये NaOH सोडियम हायड्रोक्साइड झालं आणि ब्रोमिन हा सोडलेला आहे वातावरणात. तर इथे सुद्धा आपण इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झालेली आहे. तर हे सुद्धा रिएक्शन रेडॉक्सच्या प्रकारातच मोडते. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व ह्या रिएक्शन रेडॉक्सच्या प्रकारात येतात. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, एवढं तुमच्या लक्षात द्यायला हवंय. पुढचा प्रश्न आहे समपृष्ठ रज्जूमध्ये प्राण्यामध्ये पेशीत आणि उतीमध्ये पोटॅशियम आयन, के म्हणजे पोटॅशियमचे साइन आहे, आयनची संहिता ही डॅडॅश असते आणि सोडियम Na म्हणजे सोडियम आयनांची संहिता डॅडॅश असते. तर याचं उत्तर आहे अधिक आणि कमी. म्हणजे आपल्याला इथे लिहायचं आहे की इथे अधिक असते आणि इथे कमी. आता वाचायला आता आपल्यासाठी ते बरोबर स्टेटमेंट बोललोय. समपृष्ठ रज्जूमध्ये म्हणजे आपल्याला काय म्हणतो व्हर्टिब्रेट्स, जो की आपण मॅमल्स वगैरे आहोत त्याच्यामध्ये पाठीचा कणा असतो, अशामध्ये प्राण्यांमध्ये पेशीत आणि उतीमध्ये पोटॅशियम आयनची संहिता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे पेशीमध्ये जास्त असते आणि पेशीच्या बाहेर ते कमी असते, बरोबर आहे. तर हे होतं त्याचं उत्तर. जर मी एक डायग्राम वगैरे असेल तर ती तुम्हाला दाखवून देतो, एकच मिनिट. तर इथे ती डायग्राम आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हा बघा, हा
एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड बनलेलं आहे त्यांनी. ते एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेर आणि सायटोप्लाझम म्हणजे सेलच्या मध्ये. तर सेलच्या मध्ये आपण बघू शकतो के 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 म्हणजे पोटॅशियम, बरोबर, के 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 हे. तर याचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे, हे की नाही, तर हाय आहे. आणि सेलच्या बाहेर एक्स्ट्रा सेल्युलर, एक्स्ट्रा लिहिले बघा, एक्स्ट्रा सेल्युलर सेलच्या बाहेरच्या वातावरणामध्ये एन चं प्रमाण जास्त आहे. म्हणजेच सेलच्या आतमध्ये एन चं प्रमाण हे कमी आहे, बरोबर. इथे ते विचारले एन आयनची संख्या ही कमी असते आणि पोटॅशियमची संख्या ही जास्त असते, हेच त्यांनी विचारलेलं होतं, बरोबर. हे तुम्ही पाहू शकता. वापस मी एकदा वाटल्यास हिला मोठं करतो, दाखवतो. सेलच्या मध्ये पोटॅशियम आयन जास्त आहे, इथे लिहिले बघा सायटोप्लाझम मध्ये म्हणजे सेलच्या मध्ये, आणि इकडे सेलच्या बाहेर सोडियमची संख्या खूप जास्त आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक गटाचे विद्युत गमन बल धन असते तेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा डॅश असतो, असं म्हणलेलं आहे. The electromagnetic force of a chemical cell is positive when the free energy changes of the reaction is equal to what? Is greater than 0, is less than 0, is equal to 0, or no relationship between the free energy change आणि EMF. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे काय असते, इक्वल टू 0 असते. आता तर हे आपल्याला कुठून कळणार, तर याच्यासाठी गिब्स फ्री एनर्जीचं एक इक्वेशन आहे. गिब्स फ्री एनर्जीचं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण डेल्टा जी म्हणजे गिब्सची जी फ्री एनर्जी आहे ती कशाच्या बरोबर असते, स्मॉल एन एफ ई. तर इथे एफ काय आहे, फॅराडे कॉन्स्टंट आहे. ई आहे EMF, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि त्याच्यामध्ये जर तर EMF हे आहे, आणि जर एफ हा पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा जी जो आहे तो निगेटिव्ह असतो. याच्या उलट पण रिलेशन असते, पण इथे ह्या नॉर्मल कंडिशन मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, बरोबर. तर त्यावेळेस कुठलाही बदल होत नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा आहे प्रश्न, आधुनिक आवर्त सरणीत अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्मात बदल गुणधर्म विचारात घेतला तर खालीपैकी कोणते कोणते विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये इन मॉडर्न पिरियोडिक टेबल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अबाउट ॲटॉमिक रेडियस, बरोबर. आता ॲटॉमिक रेडियस काय असते, हा एक अणूचा केंद्रक आहे, त्याच्यापासून ही एक शेल आहे, त्याच्या बाहेर एक शेल आहे आणि त्याच्या बाहेर एक शेल आहे. तर ह्या रेषेपासून याच्या बाहेरच्या पर्यंत जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियाय, ॲटॉमिक रेडियाय, बरोबर. तर त्याला ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक रेडियाय असं म्हणत असतो. तर कळालं आपल्याला कुठून, अणूच्या केंद्रकापासून अणूच्या एकदम बाहेरची जी आपण ऑर्बिट म्हणतो तिच्यापर्यंत जे डिस्टन्स आहे, अणू केंद्रक ते अणूच्या एकदम बाहेरच्या ऑर्बिट मधल्या पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रेडियाय म्हणत असतो. तर हे काय होते, वरून खालपर्यंत वाढत जाते. म्हणजे जो पिरियड टेबल आपण बघितला तर त्याच्या वरपासून खालपर्यंत ती वाढत जाते, तर हे वाक्य बरोबर आहे. तसंच ते वरून खाली जाताना कमी होते, कमी नाही वाढत जाते, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. तर बल इलिमिनेट केलं, बी गेलं, ए बरोबर आहे, ए सोबत डी किंवा ए सोबत सी बरोबर असेल. तर डावीकडून उजवीकडे जाताना ती वाढत जाते, नाही मित्रांनो, डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होत जाते, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होत जाते, यस मी आताच म्हणलेलं, तर हे बरोबर आहे. तर त्याचा उत्तर पर्याय क्रमांक ए. तर हे याचं उत्तर आहे. तर तुम्हाला सर्वांना याचं उत्तर भेटलेलं आहे, बरोबर. तर आपण बघितलं तर याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. तर मी एक डायग्राम असेल अवेलेबल, तर मी तुम्हाला ते दाखवून देतो, एकच मिनिट थांबा. तर इथे तुम्ही पाहू शकता ॲटॉमिक रेडियस वरून खाली जाताना वाढत जातो, जसं वरून सांगितलं वरून खाली जाताना तो वाढत जातो. हे बघा, हे ॲटॉमिक रेडियस आहे लिहिला, तो वरून खाली जाताना वाढत जातो. ॲटॉमिक रेडियस उजवीकडून डावीकडे जाताना तो वाढत जातो, इथे लिहिले डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जातो, म्हणजे याच्या अपोजिट आहे ना. ॲटॉमिक रेडियस ही उजवी बाजू झाली, उजवी बाजूकडून डावीकडे जाताना तो वाढत जातो. सेम तसंच इलेक्ट्रॉन अफिनिटी खालून वर जाताना वाढते, सोबतच आयोनायझेशन एनर्जी सुद्धा खालून वर जाताना वाढते. त्याचप्रमाणे आयोनायझेशन एनर्जी डावीकडून उजवीकडे जाताना वाढते, त्याच प्रकारे इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा ही
डावीकडून उजवीकडे जाताना वाढत असते. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अधातू जे गुणधर्म आहेत ना ते डावीकडून उजवीकडे वाढत जातात. तर याच्या उलट उजवीकडून डावीकडे जाताना आपण धातूचे जे गुणधर्म आहेत ना ते आपण वाढत जातात असं म्हणतो. तर तुम्हाला हे डायग्राम व्यवस्थितरित्या अभ्यासायची आहे. ही मी डायग्राम इथेच ठेवतो, तिला थोडं स्मॉल करतो. माफ करा मित्रांनो, याचं जे उत्तर होतं ना, हे इक्वेशन आपण तो व्यवस्थित सांगितलेलं आहे. गिब्स फ्री एनर्जी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ती कमी कमी होत जाते. मी 3 वर हे केलं होतं काही गडबडीमध्ये. तर ती जी एनर्जी आहे ना, रासायनिक विघटनाचे विद्युतगामक बल धन असते तेव्हा अभिक्रिया मुक्त ऊर्जेबद्दल हा नकारात्मक म्हणजे कमी कमी होत चाललेला असतो. बरोबर, कारण आपण तर सांगितलं होतं की हे गिब्स फ्री एनर्जी इक्वेशन आहे डेल्टा जी इक्वल टू -n एफ म्हणजे फॅराडेज कॉन्स्टंट, ई म्हणजे ईएमएफ. आता इथं जी कंडिशन दिली नाही तर इथे आपल्याला एफ हे पॉझिटिव्ह आहे. बरोबर, जेव्हा एफ हे पॉझिटिव्ह असते त्यावेळेस डेल्टा जी ही निगेटिव्ह असते, कारण याचं रिलेशन तसं आहे. जेव्हा ती निगेटिव्ह असते म्हणजे तिचा जो अभिक्रियेचा मुक्त ऊर्जेचा बदल जो आहे ना तो हा नकारात्मक असतो. नकारात्मक म्हणजे तो शून्यापेक्षा कमी कमी होत चाललेला असतो, तो कमी असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. मी सांगताना मागच्या थोडंसं चुकीचं सांगत होतं. तर ही डायग्राम तुम्ही पाहून घ्या, इथेच ठेवतो मी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते, आणि ही डायग्राम जी आहे ना या क्वेश्चनचे कुठलेही कन्फ्युजन व्हायला नको. बरोबर, 69वा प्रश्न आहे पुढचा. खालीलपैकी कोणते टर्पेनॉइड समजले जाते? टर्पेनॉइड समजले जाते. बरोबर, तर याचं उत्तर आहे ओनली मेन्थॉल, ओनली विटॅमिन ए, बोथ मेन्थॉल ॲज वेल एज विटॅमिन ए, आणि नायदर मेन्थॉल म्हणतोय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे हा जीके टाइप थोडा प्रश्न होता. आपण असं म्हणू शकता की ऍप्लिकेशन माहित असायला पाहिजे, तर कुठली गोष्टी काय आहे त्यांचे नाव वगैरे आपल्याला माहित असायला हवे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे टेट्राहेड्रल निकेल कार्बन ऑक्साइड 4 या विषयावर जटिल कॉम्प्लेक्स मध्ये विजोड इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? बरोबर, टेट्राहेड्रल निकेल कार्बन ऑक्साइड, बरोबर, टेट्रा कार्बन ऑक्साइड या कॉम्प्लेक्स मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉनची संख्या किती असं विचारलेलं आहे. जर तुम्हाला माहित असेल तर इलेक्ट्रॉनची एक अरेंजमेंट येत असते बघा, कशा प्रकारे इलेक्ट्रॉन अरेंज होत असतात. तर त्याच्यानुसार किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात शेवटच्या पेअरमध्ये त्याच्यावर त्याची इलेक्ट्रॉनची विजोड संख्या ओळखली जाते. तर या रिएक्शन मध्ये जर आपण बघितलं निकेल, तर निकेलची जी अरेंजमेंट होते ना ती 3D आणि 4 याच्यामध्ये होते, 4s. तर एस मध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन असतात, ही एक पेअर झाली, आणि 3D मध्ये 5 गट असतात. आता ही एक फार डीप मधली कन्सेप्ट आहे बघा केमिस्ट्री मधली, तर मी ते तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करतो. तर निकेलच्या याच्यामध्ये 3D मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 8 पैकी हा एक गेला, हा दुसरा गेला, हा तिसरा गेला, हा चौथा गेला, आणि हा 5वा गेला. आता उरलेला हा 6वा, हा 7वा, आणि हा 8वा गेला. आता जे इथले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना 4s मध्ये ते काय होतील, इकडे ट्रान्सफर होतील, आणि त्याचा स्टेट कशी तयार होईल माहिती आहे का? परत ते 3D मध्येच 5 असतील, 1 2 3 4 5. तर हे ऑलरेडी ह्या पेअर मध्ये आहेत. याचे हे जे 2 आहेत ना ते याच्याकडे ट्रान्सफर होतील ना, किंवा एक इथे इथे भेटेल आणि एक इथे इथे भेटेल. तर इथं जे आहेत या 4s मध्ये एकही इलेक्ट्रॉन राहणार नाही, कारण तिथले 2 इथे पास झाले, आणि याचा 3D त्याचा जो ऑक्टेट आहे तो सुद्धा पूर्ण झालेला आहे, आणि याचे सुद्धा जे 2 इलेक्ट्रॉन होते ते सुद्धा इथे व्यवस्थितरित्या अरेंज होऊन गेले आहेत. त्याच्यामुळे इथे कुठं आहे तर याच्यापैकी एकही इलेक्ट्रॉन शिल्लक राहत नाही. तर जो बघितला आपण विजोड इलेक्ट्रॉनची संख्या ही 0 होऊन जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे फार किचकट कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे तुम्हाला माहित असायला लागतं, ॲटॉमिक नंबर, त्याची व्हॅलेन्स वगैरे. तर मी जर म्हणतो जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड असेल ना तर कुठलेही रिस्क घेऊ नका प्रश्न सॉल्व्ह करताना. जर तुम्हाला थोडंफार माहित असेल कशी इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट वगैरे होते, कुठेतरी 11वी 12वीला 10वी पर्यंत केमिस्ट्री वगैरे होतं, आणि थोडंफार तुम्ही अभ्यास केला असेल तर असे प्रश्न सॉल्व्ह करा. पुढचा प्रश्न आहे मंत्रिमंडळ सचिवालयाच्या कॅबिनेट सेक्रेटरीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, म्हणजे बरोबर विधाने ओळखायची आहेत. ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ते पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. ते रेषा संघटन लाईन एजन्सी आहे, आणि ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. तर बघितलं आपण जर याची स्थापना बघितली तर 1950 नसून ते 5 सप्टेंबर 1946 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य हे चुकीचं आहे. तर जिथं जिथं एक असेल ते माझं उत्तर असणार नाही. इथे एक आहे, एलिमेंट झाला, इथे एक आहे, एलिमेंट झाला, आणि इथे एक आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा एलिमिनेट झालेला आहे. तर मला माझं उत्तर भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 3, बी आणि डी. आता सी काय म्हणते, ते रेषीय संघटन आहे. रेषीय संघटन म्हणजे
लाईन एजन्सी, तर ती लाईन एजन्सी नसून ती एक स्टाफ एजन्सी आहे. स्टाफ, एक स्टाफ एजन्सी आहे. आपण बघितलं ना, मंत्रिमंडळ सचिवालय एक सेपरेट स्टाफ असतो, मंत्रिमंडळासाठीच तो काम करत असतो, तर ती एक स्टाफ एजन्सी आहे. तर त्याच्यामुळे 3 नंबरचा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला योग्य पर्याय निवडून द्यायला सांगितले आहे. खालची विधान आहेत, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. तर अगदी बरोबर. कुठलीही घटना दुरुस्ती विधेयक जर संसदेत मांडायचं असेल तर त्याला राष्ट्रपतीची ही परवानगी ती लागतेच. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्याच्या विधिमंडळाद्वारे मान्यता देणे आवश्यक असते. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आता तुम्हाला हे रोजच्या वाचनात येणार नाही, कारण पुढचं स्टेटमेंट बघाल तर त्यांनी स्वित्झर्लंड मधले, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत असे वेगवेगळ्या देशात विचारले. त्याच्यामुळे हा प्रश्न कुठेतरी करंटशी निगडीत असतो, किंवा जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास बघत असाल भारतीय घटना आणि इतर राज्यांच्या घटना, त्यावेळेस तुम्हाला हा अभ्यासता येईल. मग तेवढ्या डीप मध्ये जर आपला अभ्यास झाला नाही तर आपण अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. तर एखादा असा बाउन्सर टाईपचा क्वेश्चन हा आपल्याला पाहायला भेटून जातो एक्झाम मध्ये. तिसरं वाक्य असं आहे, स्वित्झर्लंड मध्ये राज्यघटनेने केलेले बदल सर्व मतांचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाहीत असं म्हणलेलं आहे. तर हे वाक्य चुकीचं आहे. आणि चौथं वाक्य, ऑस्ट्रेलिया राज्यघटनेबद्दल केवळ दोन्ही सभागृहांच्या बहुमताने केलेल्या कायद्याद्वारेच करता येतात. तर हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. तर यांनी आपल्याला चुकीचे योग्य विधान ओळखायला सांगितलेलं होतं. तर याचा आहे पर्याय क्रमांक 4. सॉरी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सी आणि डी बरोबर. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये सर्वमताचा अंमल केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही, हे वाक्य बरोबर आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी बहुमताने पार केल्यानंतरच करता येतात. तर भारतात राज्यघटना हे जे आपलं घटना दुरुस्ती विधेयक आहे ना, हे मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगीची गरज नाही. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. आणि अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या मान्यतेची आवश्यकता असणे, हे वाक्य सुद्धा बरोबर नाही. 2/3 नाही, तिथे फक्त हाफ राज्यांचीच हे लागते. बरोबर. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे आणि पहिलं वाक्य सुद्धा चुकीचं आहे. आणि बरोबर विचारले, पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सभापती संदर्भात त्यांनी खालील विधान दिलेलं आहे, ते विचारात घ्यायची आहे. तर याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटेल की पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 आणि ब हे बरोबर. तर आता वाक्य काय आहे, त्याचे किंवा त्यांचे वेतन आणि भत्ते संसदेच्या संचित निधीवर, संचित निधी म्हणजे कॉन्स्टिट्युशनल, आपण काय म्हणतो त्याला, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, आहे की नाही, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया मध्ये भारित केलेलं आहे. तसेच त्यास किंवा तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. म्हणजे काय, जेव्हा एखादी गोष्ट टाय होते, म्हणजे एखादं बिल वगैरे आलं, इकडून एका बाजून त्याला 100 मतं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 100 मतं पडलेली आहेत, तर त्यावेळेस जे पीठासीन अधिकारी म्हणजे लोकसभेचे जे स्पीकर असतात, तर ते आपलं निर्णायक मत देऊ शकतात. तर अशा वेळेसच त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ते पहिल्या इन्स्टन्स मध्ये मतदान देऊ शकत नाही. बरोबर. जर समान मतांची विभागणी झाली, टाय झालं, तर त्याच वेळेस ते आपलं मत देऊ शकतात. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, त्यास किंवा तिला सभागृहात हजर मतदान करण्याच्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेले ठराव झाले पदावरून दूर करता येते. इथे काय म्हणलेलं आहे, हजर व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने, तर ते हजर वर असून ते एकूण सदस्यांच्या बहुमताने. हे आहे. त्याच्यामुळे तिसरं वाक्य चुकीचं आहे. आणि त्याचे आणि तिथे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे नाही, मित्रांनो ते खालचे आहे, ते खालचे स्थान आहे. तर आपण पाहू शकता सी आणि डी चुकीचं आहे, ए आणि बी बरोबर आहे. तर यांचा जो पदतालिकेतला जो क्रमांक आहे ना, तो 6वा क्रमांक आहे, 6 क्रमांक आहे. आणि त्यांची जी रँक आहे ना, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश, यांच्यासोबत समान आहे. बरोबर. तर पंतप्रधानाचं हे जे स्थान आहे ना, ते 5A आहे. पदतालिकेतील त्यांचं जर स्थापन स्थान बघितलं उपपंतप्रधानाचं, तर ते 5A आहे. आणि लोकसभेच्या सभापतीचं स्थान हे 6वं आहे, 6. आणि ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सरन्यायाधीश यांच्या सोबत येते. बरोबर आहे. तर ते तिथून केलेलं आहे. तर हे हजर व राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या नसून ते एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने पारित केल्यानुसार त्यांना पदावरून दूर करता येते. पुढचा प्रश्न जोड्या लावासाठी विचारलेला आहे त्यांनी. लक्षवेधी सूचना, ज्यालाच आपण ध्यानाकर्षण प्रस्ताव सुद्धा म्हणतो. काय म्हणतो,
ध्यानाकर्षण प्रस्ताव सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर स्थगन प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव आणि हरकतीचा मुद्दा. तर आपल्याला काय विचारलं त्याने, कुठली जुळत नाही असं विचारलेलं आहे, बरोबर. तर जो लक्षवेधी सूचना किंवा ध्यानाकर्षण प्रश्न असतो ना, तो तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे लक्षाचे मंत्र वेधण्यासाठी असतो. तर हे अगदी बरोबर जोडी दिलेली आहे. तर जिथे अ आहे ते मी इलिमिनेट करणार, हे इलिमिनेट होईल, हे इलिमिनेट होईल, हे इलिमिनेट होईल. माझं उत्तर मला भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 3. तर स्थगन प्रस्ताव काय असतो, स्थगन प्रस्ताव हा अतिशय तातडीच्या, इथे तातडीचाच आहे म्हणजे इम्पॉर्टंटच आहे, पण ते मंत्र्याचे लक्ष वेधण्याचं असते. तर जो स्थगन प्रस्ताव असतो ना, तो एकदम खूप सार्वजनिकरित्या खूप महत्वाचा भाग असतो आणि त्याच्यावर ते एक म्हणजे असाधारण प्रोसेस आहे, सर्वसाधारण प्रोसेस नाही मित्रांनो. स्थगन प्रस्ताव जेव्हा संसदेत मांडला जातो तर त्याच्यावर किमान तो स्थगन प्रस्ताव मांडण्यासाठी 50 सदस्यांचा त्याला पाठिंबा असायला हवा लागतो आणि तो जर एकदा सभागृहाने ऍक्सेप्ट केला, म्हणजे लोकसभेच्या स्पीकरने वगैरे ऍक्सेप्ट केला सभागृहात, तर त्याच्यावर मिनिमम 2.5 तास ही चर्चा होतेच होते. म्हणजे त्याचे काही नियम आहेत, त्याला मांडण्यासाठी 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो आणि त्याच्यावर 2.5 तास म्हणजे जवळपास आपण किती म्हणू शकतो 150 मिनिट चर्चा होणं हे बंधनकारक आहे. तर तो वेगळा आहे थोडासा नॉर्मल प्रस्तावाच्या. नंतर हक्कभंग प्रस्ताव म्हणजे इथे आहे बघा, हक्कभंग प्रस्ताव आहे मंत्र्यांनी दिलेले चुकीच्या अपूर्ण उत्तराकडे सभापतीचे लक्ष वेधण्यासाठी आपण हक्कभंग प्रस्ताव म्हणतो. आणि जो हरकतीचा मुद्दा आहे ना, तो इथे आहे. सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीने नियमानुसार चालत नाही तेव्हा त्याच्याकडे सभापतीचे लक्ष वेधण्यासाठी आपण हक्कभंग प्रस्ताव हरकतीचा मुद्दा वगैरे मांडत असतो. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, अ हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत असं म्हणलेलं आहे त्यांनी. तर इथे विधान दिलेले आहे ती वाचा. राष्ट्रपतींच्या शिफारशीने नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. तर हे मित्र जशाल तसं बरोबर आहे. जेव्हा एखादं राज्य नवीन राज्य निर्मितीसाठी वगैरे शिफारस करते तर ते राष्ट्रपतीकडे जाते आणि मग तशीच राष्ट्रपती शिफारस झाल्यानंतर ते संसदेत मांडलेलं जाते. पुढचं विधेयक असं आहे, विधान असं आहे, राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीने संबंधित राज्य विधानमंडळाकडे आपले विचार मांडण्यासाठी यासाठी पाठवावे लागते. हे सुद्धा बरोबर आहे. उदाहरणार्थ एखादं राज्य आपल्याला निर्माण करायचं एखाद्या राज्यामधून, तर तशा असाचा ठराव जेव्हा संसद मांडते राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने, तेव्हा राष्ट्रपती ते त्या संबंधित राज्याकडे ते विधेयक पाठवतात त्यांचे मत घेण्यासाठी. त्यांनी दिलेलं मत हे संसदेवर काही बंधनकारक नसते मित्रांनो, पण त्यांचं मत हे मागून घेणं हे कर्तव्य असतं राष्ट्रपतीचं. त्यासाठी जर ते एक विशिष्ट कालावधी मध्ये ते त्या राज्याकडे देतात आणि त्याच्यावर राज्यांचं मत मागून घेतात. पुढचा प्रश्न आहे, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. तर इथे थोडासा ट्रॅप आहे, विशेष बहुमत नाही नसून ते फक्त साधे बहुमत आहे, साधे बहुमत. तर हे विधान चुकीचं आहे माझं. आणि राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेला विचार मत स्वीकारण्याचे संसदेवर बंधन नसते. मी 2 मिनिटं खाली सांगितले त्यांच्यावर कुठलेही बंधन नाही, ते आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालील कोणते विधाने बरोबर आहेत ते विचारात घ्यायचे. बरोबर विधाने विचारात घ्यायला सांगितलेलं आहे. ती एक घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतील. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो, कारण ती घटनात्मक संस्था नसून ती फक्त एक वैधानिक संस्था आहे, म्हणजे कायद्याने तयार झालेली संस्था आहे. ती एक वैधानिक संस्था आहे आणि एक मुख्य आयुक्त आणि 5 नाही तर 10 पेक्षा जास्त माहिती आयुक्त नसतील, त्याच्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. त्यांनी बरोबर विचारायला सांगितलं. पुढचं आहे, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारस केली राष्ट्रपतीकडे केली. गृहमंत्री नाही मित्रांनो, तर इथं प्रधानमंत्री आहे, प्रधानमंत्री अध्यक्ष असतात. त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतर यांचा कार्यकाळ त्यांनी 5 वर्ष आणि 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. ऍक्च्युली जो मूळ कायदा होता त्याच्यानुसार 5 आणि 70 वर्ष हे बरोबर होतं, पण 2019 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा आली आणि यानुसार 3 वर्ष हा कार्यकाळ केलेला आहे. तर त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. तर उरलेला ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हेच फक्त बरोबर असणार आहे की नाही, कारण 3 चुकले, त्याने विधान बरोबर ओळखायला सांगितलं होतं. तर ते काय, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून काम करू शकतात, नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकणार नाही. तर हे तरतूद होती, तर हे अगदी बरोबर आहे. तर 2019च्या पहिले त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत होता, पण त्याच्यानंतर तो 3 वर्ष आणि 65 वर्ष केलेला आहे. 3 वर्ष आणि 65 वर्ष 2019 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा आलेली
होते, बरोबर. तर त्याच्यानुसार ही सुधारणा केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काही करंटमध्ये सुधारणा वगैरे न्यूजमध्ये असतात ते सुद्धा वाचून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मूळ कायदा माहित असतं पण त्याच्यामध्ये कुठली नवीन सुधारणा झाली, अमेंडमेंट आली त्याला लेटेस्ट होईल, तर त्याच्यानुसार तो कायदा अपडेट करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. पुढचा प्रश्न आहे 76वा प्रश्न, सॉरी 77वा. टॅटॅसच्या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. न्यायिक सक्रियता काय असते मित्रांनो, तुम्ही 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. न्यायिक सक्रियता ही एक अशी प्रोसेस आहे, एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये न्यायालय स्वतःहून काही गोष्टीबद्दल ऍक्टिव्हनेस दाखवते, म्हणजे जागरूकता दाखवते आणि त्या गोष्टीवर आपले निर्णय वगैरे देते. उदाहरणार्थ त्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही तर न्यायव्यवस्था काय करते, स्वतः तो मुद्दा उचलून धरते आणि त्याच्याविषयी एखादं काय म्हणतो आपण जजमेंट किंवा वर्डिक्ट देऊन टाकते, बरोबर. तर ते असते न्यायिक सक्रियता. ती कोणत्या कोणत्या कारणामुळे असते, जर एखादी गोष्टीवर कायदा करण्याची तातडीची गरज आहे पण विधिमंडळानं म्हणजे पार्लमेंटने किंवा एखाद्या राज्य विधिमंडळाने संसदेने कायदा केला नाही तर अशा वेळेस देऊ शकते, किंवा हंग असेंब्ली आहे म्हणजे कोणाला बहुमत नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं सरकार स्थापन झालेलं नाही आणि एखाद्या गोष्टी खूप महत्वाची आहे तर त्यावेळेस सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकते. त्याच्यानुसार जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यात अपयशी ठरतं, म्हणजे सरकार अपेक्षित ठरते, मग त्यावेळेस मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी असते ती असते न्यायालयांची. तर त्यावेळेस न्यायिक सक्रियता आपल्याला पाहायला भेटते. सोबतच ज्या सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी म्हणजे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी न्यायालयाचा दुरुपयोग करत असेल तर त्यावेळेस सुद्धा न्यायिक सक्रियता पाहायला भेटते. तर हे वरील सर्व परिस्थितीमध्ये न्यायालयीन सक्रियता आपल्याला पाहायला भेटू शकते. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खालील तरतुदी विचारात घ्या. विधान हे कसं आहे, शेष अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत, बरोबर आहे. आपल्याकडे शेष अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये झालेली आहे. तरी तर नाही मित्रांनो, फक्त घटक राज्य आणि केंद्र शासन यांच्यामध्ये झालेली आहे का, तर आपल्या इथं काय आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर अशी 3 घटकांमध्ये काय झालेलं आहे, विभागणी झालेली आहे. त्याच्यामुळे ब हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक संपूर्ण नकाधिकार वापरतात, तर यस हे सुद्धा बरोबर आहे. त्यांना बंधन नाही किती वेळात ते बिल पास करावं काय नाही, तर त्यांचे ते अनिश्चित काळासाठी पडून राहू शकते, म्हणजे संपूर्ण नकाधिकार त्यांच्याकडे आहे. तसंच केंद्र शासने राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव सीमा अथवा क्षेत्रात बदल करू शकते, तर यस आपण आता बघितलंय की जे राज्य शासन एखादं राज्य निर्मिती करताना जे काही मत देते ते संसदेवर बंधनकारक नसतं, त्याच्यामुळे केंद्र शासन किंवा संसद त्यांच्या संमतीविना म्हणजे राज्याच्या संमतीविना राज्याचं नाव, क्षेत्र, सीमा इत्यादीमध्ये बदल करू शकते. तर वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसत्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनलेली असते. ऍक्च्युअल प्रश्न इथं आहे, इथपर्यंत फक्त तरतुदी आहे. जर कुठल्या कुठल्या गोष्टी नसायला पाहिजेत तर त्यावेळेस ती अधिक संघराज्यात्मक बनेल. आता केंद्राकडे विशेष अधिकार म्हणजे केंद्राकडे झुकलेली आहे ते, बरोबर आहे ना, तर ती तेवढी संघराज्यात्मक नाही. त्याच्यानंतर राष्ट्रपतींना संपूर्ण नकाधिकार आहे, म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी आहे. ऑब्व्हियसली राष्ट्रपती हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आपले निर्णय घेतात, त्यामुळे त्या परत एकदा म्हणजे केंद्राकडेच कुठेतरी झुकाव आहे. चौथं वाक्यात असं म्हणलेलं आहे की केंद्राकडे विशेषाधिकार आहे, म्हणजे जसं वाटेल तसं ते राज्याचं नाव बदलतील, सीमा बदलतील, क्षेत्रफळ बदलतील. अगेन पुन्हा परत केंद्राचीच मक्तेदारी आहे. इथे कुठे ट्रू फेडरलिझम किंवा ऍक्च्युअल जसं अधिक संघराज्य असायला हवं तर ते तसं नाहीये. फक्त याच्यातली ब तरतूद आहे तीच राज्यामध्ये विभागणी वगैरे दाखवतात, ती आहे संघराज्य. पण यांनी काय म्हणले, कुठल्या तरतुदी नसल्या तर म्हणजे अ नसायला पाहिजे, क नसायला पाहिजे आणि ड नसायला पाहिजे, बरोबर. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. इथं खूप जणांचं म्हणजे प्रश्न समजून घ्यायलाच गफलत होऊ शकते. प्रश्नाला म्हणायचं काय, तर इथे त्याने ट्रू फेडरलिझम विचारले, अधिक संघराज्य कसं आहे. अधिक संघराज्य म्हणजे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये प्रॉपर विभागणी झालेली असते, त्याच्यामध्ये विशेषाधिकार हे राज्यांकडे असतात. आपल्या इथे हे विशेषाधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. या बाबतीत आपण कॅनेडियन मॉडेल, कॅनडाचं जे मॉडेल आहे ना संघराज्य व्यवस्थेचं, ते आपण घेतलेलं आहे. युएसएचं घेतलेलं नाही. युएसएचं संघराज्य जे मॉडेल आहे ते आपण न घेता आपण कॅनेडियन संघराज्य मॉडेल घेतलेलं आहे. जर तुम्ही पॉलिटिकल व्यवस्थेचा अभ्यास करत असाल, संघराज्य निर्मिती हा जर तुम्ही आपण चॅप्टर वाचला असेल किंवा संघराज्य तत्व हे जर वाचत असाल तर तिथे आपल्याला कोणते की आपण कॅनेडियन व्यवस्थेचा अवलंब केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती बाब हे भारतीय आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. आंतरराज्य परिषद, आता तुम्हाला हे माहित असायला हवे की आंतरराज्य परिषद हे घटनेच्या आर्टिकल 263 मध्ये असं आहे, बरोबर, आणि ती एक घटनात्मक बॉडी आहे, बरोबर. ही घटनात्मक संस्था आहे आणि कलम 263 मध्ये ती उल्लेखित आहे. तर त्याच्यानुसार राज्यामध्ये तंटे उद्भवले असते तर याबाबत चौकशी करणे, त्यावर सल्ला देणे हे त्याचं काम आहे.
हो बरोबर आहे. कोणत्या राज्यातील नदी पाण्याचा वापर ऍक्च्युली, आता मी समज पहिले स्टेटमेंट आपण कोणत्या आंतरराज्य नदी पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबत कोणत्या टंट्याचा अभिनिर्णय करता तरतूद करणे. प्रश्न तिसरं वाक्य आहे, राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य व एक किंवा अधिक राज्य यांच्यात ज्यात सामायिक हित संबंध आहेत अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे हे सुद्धा आहे. आणि अशा कोणत्याही विषयावर शिफारसी किंवा विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारसी करणे हे सुद्धा आहे. ऍक्च्युअली जे वाक्य 2 आहे ना नदी याच्यासाठी, तर याच्यासाठी आपण इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ऍक्ट आहे 1956 चा. काय म्हणतोय मी? इंटरस्टेट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, जलविवाद न्यायाधिकरण. तर हे याची स्थापना केलेली आहे कधी? 1956 मध्ये. तर हे पर्याय क्रमांक जे 2 आहे ना, तर ते त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे कुठली गोष्ट बघण्यात आली तर ही गोष्ट बघण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी आपण सेपरेट ऍक्ट केलेला आहे, इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ऍक्ट. याच्यामध्ये आपण जलविवाद न्यायाधिकरण ट्रिब्युनल स्थापन करतो आपण, बरोबर. तर त्याच्यानुसार केली जाते. तर पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं नाही. विशेष अधिकार समिती संदर्भात खालील कोणता विधान बरोबर नाही? काय म्हणजे बरोबर नाही म्हणजेच काय? चूक किंवा अयोग्य विधान ओळखायचं आहे. लोकसभा नियम 222 आणि राज्यसेवा नियम 187 हे विशेष अधिकारी संबंधित आहेत, बरोबर. तर हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती हे सभापती नाम निर्देशित करतात, तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हे विशेष समितीचे प्रमुख असतात आणि या समितीत 15 सदस्य असतात. तर या समितीमध्ये मित्रांनो 10 सदस्य असतात. तर त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे आणि त्यांनी चूक विचारले, तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर असणार आहे, बरोबर. तर राज्यसभेमध्ये 10 सदस्य आहे, लोकसभेमध्ये 15 सदस्यीय समिती असते आणि लोकसभेमध्ये त्याचा नियम 222 आहे आणि राज्यसभेमध्ये त्याचा नियम आहे 287. तर हे पण माहिती लक्षात असू द्या, पुढच्या परीक्षेसाठी येऊ शकते ते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवक धोरण या बाबत खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय युवक धोरण सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आलेला होता. पुढचा श्रेणी आहे 2003 मधील धोरणानुसार युवकांची संख्या 15 ते 35 वयोगट अशी व्यक्त केलेली आहे. आणि पर्याय क्रमांक तिसरं वाक्य 2014 मधील धोरणानुसार युवकांच्या वयोगटाची व्याख्या 15 ते 19 वर्ष अशी करण्यात आलेली आहे. तर जे हे 1986 मध्ये नाही मित्रांनो, हे धोरण जे आहे ना ते आतापर्यंत 3 धोरण झालेत. एक 1988, 2003 आणि 2014. तर हे 1988 धोरण आहे, 1986 नाही. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. तसंच इथे जो वयोगट आहे ना तो वयोगट सुद्धा चुकीचा दिलेला आहे, त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा चूक आहे. आणि जे पर्याय क्रमांक 3 आहे 2014 मधील धोरणानुसार युवकांची व्याख्या ही 15 ते 29 वर्ष, हे बरोबर आहे. तर इथं पर्याय क्रमांक 4 फक्त 3 हे माझं बरोबर आहे. त्यांनी इथे बरोबर विचारलेलं आहे, बरोबर. तर इथे जी होती ना ती 15 ते 24 होती, तर इथे त्यांनी 15 ते 35 अशी दिलेली आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकाच्या मनी बिल्स व्याख्या संदर्भात आहे. ऍक्च्युली 111 मध्ये राष्ट्रपतींची मान्यता आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. कलम 111 मध्ये राष्ट्रपतींची मान्यता. आपण म्हणतो ना प्रेसिडेंट्स असेंट, तर मनी बिल हे 110 मध्ये दिलेलं आहे, बरोबर. 110 मध्ये आहे, कलम 110. त्याच्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे, योग्य ओळखायला सांगितलेलं आहे, बरोबर. दुसरं आहे अनुच्छेद 117 सबकलम 3 खालील श्रेणीबद्ध असलेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाऊ शकते. हे 117(3) नसेल तर हे 117(1) आहे मित्रांनो, बरोबर. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. आणि अनुच्छेद 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही, तर ती दुरुस्त किंवा संमत करू शकते. हे जे कलम 117(1) आहे ना, याच्याबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे
की ते फक्त राज्यसभेतच मांडता येते, पण एकदा मांडल्याच्या नंतर ते फक्त त्याच्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ना ती सर्वसाधारण बिलावर असते. म्हणजे राज्यसभा त्याच्यावर बदल सुचू शकते, त्याच्यात दुरुस्ती करू शकते किंवा तिला असंमती सुद्धा दाखवू शकते. फक्त तिला मांडतानाच एक विशेष अधिकार असा आहे की तो फक्त लोकसभेतच मांडता येतो. जसं मनी बिल सुद्धा फक्त लोकसभेतच मांडता येते, धनविधेयक, त्याचप्रमाणे या बिलाचा फक्त एकच विशेष आरक्षक आहे, तो फक्त लोकसभेत मांडता येतो. पण एक जसे ते लोकसभेत मांडलं गेलं त्याच्यानंतरची जी काही प्रक्रिया होते या बिलासोबत ती सर्वसाधारण बिलाप्रमाणेच होते. म्हणजे राज्यसभा त्याच्यावर दुरुस्ती, बदल किंवा त्याला नापसंती दर्शवू शकते, असंमत करू शकते. तर याचं उत्तर आहे बरीचपैकी कोणतंही नाही. विधान बरोबर विचारलं होतं, तिन्ही विधानं चूक आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? बरोबर नाहीत म्हणजे अगेन चूक, याला लगेच लिहून घ्यायचे. बरोबर नाहीत म्हणजे चूक विधानं आपल्याला ओळखायला सांगितलेली आहेत. बरोबर. आता विधान अनुच्छेद 200, इथे 200 आहे मित्रांनो. अनुच्छेद 200 नव्हे, राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीचे हितार्थ राखून ठेवू शकतात. तर हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्यसभेकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. हो, देऊ शकतात. त्याच्यानंतर जर ते विधेयक राज्य विधिमंडळ पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केलेस त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीला बंधनकारक असते. आता 2 मिनिटाखालीच बघितले आपण की राष्ट्रपतींवर कुठलेही बंधन नाहीये. बरोबर. हाच तो स्टेटमेंट आहे. काय म्हणलं आपण, हे बघा, राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते आणि राष्ट्रपतींना सुद्धा तो किती वेळात पाठवून द्यावा, वापस करावा, याचं कुठलेही बंधन नाहीये. म्हणजे राष्ट्रपती ते अनिश्चित काळासाठी राष्ट्रपतींकडे ते पडून असते. तर हे इथे बंधन नसते मित्रांनो. आणि पुढचा प्रश्न आहे, तर हे 3 नंबर चूक आहे. बरोबर. आणि राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीच कालमर्यादा दिलेली नाही. हे सुद्धा बरोबर आहे. आता हे जे चौथं स्टेटमेंट आहे, या चौथ्या स्टेटमेंटला घेऊन तमिळनाडूच्या गव्हर्नर आणि सुप्रीम कोर्टमध्ये केस गेलेली होती. एक 3-4 महिन्याखालची केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की जो म्हणजे जी कालमर्यादा आहे ना, ते सुप्रीम कोर्टने त्याच्यावर कालमर्यादा घालून दिलेली आहे. राज्यपालाला 1 महिन्याच्या आत ते बिल पास करायचं आहे आणि जर राज्यपालाने ते बिल राष्ट्रपतीकडे संमत ठेवलं होतं आणि राष्ट्रपतीकडे ते परत पुनर्विचारार्थ पाठवलं तर त्याच्यावर राष्ट्रपतींना सुद्धा 3 महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा आहे. तर हे करंट मध्ये आहे हे वाक्य, चालू घडामोडी. चालू घडामोडी याच्यामध्ये तमिळनाडूचा गव्हर्नर जे सुप्रीम कोर्टचा जे निर्णय आहे तो तुम्ही वाचायचा आहे. आणि या निर्णयाची खास बाब अशी आहे की फर्स्ट टाइम भारताच्या हिस्ट्रीमध्ये, म्हणजे भारताची जी आपण म्हणतो ना पॉलिटिकल हिस्ट्री आहे, याच्यामध्ये फर्स्ट टाइम असं झाले की गव्हर्नर आणि राष्ट्रपती या दोघांचीही मान्यता न भेटता सुप्रीम कोर्टच्या नियमानुसार, वाक्य आहे का मी काय म्हणतोय, राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांची मान्यता न भेटता सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार पहिल्यांदाच भारतामध्ये 10 बिल हे पास झालेले आहेत. आणि ते कोणत्या राज्यात झालेले आहेत, तर ते तमिळनाडू या राज्याची झालेली आहेत. तर तुम्हाला ती करंट अफेअर्स मध्ये अगदी व्यवस्थितरित्या ती न्यूज करून घ्यायची. फार महत्वाची न्यूज आहे, त्याच्यावर 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. राज्यसेवाची जी सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे, 28 सप्टेंबर मध्ये जी परीक्षा होणार आहे राज्यसेवेची, त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पुढचा प्रश्न आहे 84वा प्रश्न, आपण बघू शकतो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणत्या निकष चुकीचा आहे? ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असायला हवी, हे वाक्य बरोबर आहे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी ना फक्त 2च तरतुदी आहेत आणि आपल्याला त्या 2 भेटलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता इथून पुढे काही जरी दिलं असेल तर ते चुकीचं असणार आहे. बरोबर. भारताच्या राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इमिनंट डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट किंवा इमिनंट ज्युरिस्ट असणार आहे. तर नाही, हे चुकीचं आहे. हे आपलं उत्तर आहे. कोणते चुकीचं आहे? ही जी तरतूद आहे ना अग्रगण्य कायदे, ती सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी आहे. सुप्रीम कोर्टचा जज म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी ही तरतूद आहे, अग्रगण्य न्यायाधीश असावी. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी फक्त 2 तरतुदी आहेत आणि त्या 2 तरतुदी कोणत्या आहेत? सॉरी, 2 तरतुदीमध्ये 2 पात्रता निकष आहेत. ते निकष कोणते आहेत? ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे आणि त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकिली केलेली असायला हवी. तर या 2च त्याच्यासाठी निकष होते. पुढचा प्रश्न आहे, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्यता मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत
कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर याने सरळ सरळ कलमावरच प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे ते कलमाची तरतूद दिली आणि कलमाचा क्रमांक विचारलेला आहे. बरोबर. तर अशा प्रकारचे आपण प्रश्न पहिले तिकडे यांनी कलम दिलेले आहेत आणि त्याच्यातल्या तरतूद दिले आणि जोड्या लावायला प्रश्न असे विचारलेले आहेत. तर हा म्हणजे त्यांचा ठरलेला पॅटर्न आहे. बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, घटना कलम 29 मध्ये अशा प्रकारची तरतूद दिलेली आहे. तर घटना क्रमांक 30 आणि 29 हे अल्पसंख्याकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. तर कलम 30 मध्ये काय आहे की अल्पसंख्याक व्यक्तीला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि तिचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे शिक्षण संस्था स्थापन करा, एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा आणि त्याचा कारभार चालवण्याचा अधिकार क्रमांक 30 मध्ये. कलम 16 मध्ये काय आहे तर सार्वजनिक रोजगारात समान संधी. बरोबर. सार्वजनिक रोजगारात समान संधी. याच्यामध्ये सुद्धा धर्म, वंश, जात, लिंग, भेद, जन्मस्थान इत्यादीवरून भेदभाव केला जाणार नाही. आणि कलम 28 हे तर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य विषय आहे. बरोबर आहे की नाही? धार्मिक स्वातंत्र्य याच्यामध्ये विकसित शिक्षित संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याची सक्ती करणार नाही. बरोबर. इथे प्रवेश नाकारला जाणार नाही म्हणलेलं आहे. आणि कलम 28 मध्ये कुठल्याही धार्मिक शाळा वगैरे संस्था असतील तर त्याच्यामध्ये जी काही धार्मिक उपासना होती त्यावर तिला उपस्थित राहण्याचं बंधन केलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही उपस्थित राहा किंवा अनुपस्थित राहा, तुम्हाला कुठलीही शिक्षा वगैरे होणार नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता इथून करंट अफेअर्सचे प्रश्न सुरू होतात मित्रांनो. तर आता हा 2020 चा पेपर आहे. बरोबर. आपण 5 वर्षाखालचा पेपर बघतोय. आज आपण सप्टेंबर 17 रोजी हा व्हिडिओ ऑगस्ट 17 रोजी हा व्हिडिओ शूट करतो. 17 ऑगस्ट आजची तारीख आहे. तर आज हा व्हिडिओ शूट करतो. तर जवळपास 5 वर्षाखालचा पेपर आणि त्याच्या मागचं 1-1.5 वर्ष मागचं करंट अफेअर्स, म्हणजे जवळपास 6 ते 7 वर्ष मागचं करंट अफेअर्स आहे. त्याच्यामुळे ते तेवढं संयुक्तिक असणार नाही. आपल्याला करंट अफेअर्सतून प्रश्न कशा प्रकारचे येतात हे परीक्षेला बघायचं आहे की नाही. तर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात आणि म्हणजे उद्याची होणारी जी परीक्षा आहे पुढच्या महिन्यात 28 सप्टेंबर रोजी, तर तिला आपण कशा प्रकारचे करंट अफेअर्स येऊ शकतात याचा आपल्याला एक अंदाज बाळगायचा आणि त्या हिशोबाने आपला अभ्यास असू द्यायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे गगनयानासाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 विमानाची निवड. आता तुम्ही लेटेस्ट बघा एक्झिम 4 हे एक मिशन केलंय ज्याच्यामध्ये आपले भारतीय हवाई दलाचेच विंग कमांडर आपण म्हणू शकतो त्यांना शुभांशु शुक्ला यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि काय म्हणतो आपण त्याला अंतराळात जाण्याचा विक्रम केला आहे. बरोबर. तर ती लेटेस्ट वाली न्यूज आहे, तुम्ही बघू शकता एक्झिम 4. हे मिशन तुम्हाला वाचून जायचं आहे परीक्षेसाठी, येणाऱ्या एक्झामसाठी. कधी 28 सप्टेंबरची जी एक्झाम होणार आहे 2025 साठी, तर तिला वाचून घ्या. त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. 28 सप्टेंबरची जी राज्यसेवा होणार आहे त्यासाठी वाचून घ्या. गगनयानासाठी भारतीय हवाई सेनेचे 4 विमानाची निवड अंतर्बीळ परीक्षणासाठी करण्यात येणार आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागानिन कॉस्मॉनॉट सेंटर मध्ये होणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. या मोहिमेची घोषणा पंतप्रधान 2014 मध्ये केली आहे. 2014 मध्ये केली का मित्रांनो? त्याची जी घोषणा आहे ना ती 15 ऑगस्ट 2018 मध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे हे वाक्य चूक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अयोग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे. आणि याचे नियोजन 2022 साठी 5 सदस्यांचा एक चमू एका महिन्याच्या अंतराळ वास्तव्य यासाठी करणार. आता हे 5 इथे एका महिन्याचं दिलेलं, एका महिन्याचं आहे का ते फक्त 5 ते 7 दिवस एवढाच त्याचा कालावधी असणार आहे. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. आता तुम्हाला सी माहित नव्हतं 2014 मध्ये केलं का 2015 मध्ये केलं, तर इथे बघा सी इथे आहे, सी इथे आहे, सी इथे आहे, सी इथे आहे. म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे सी 100% चूक असणारच आहे. जरी तुम्हाला ते इसवी सन माहित नसलं असतं तर ते सी चुकीचं होतं. बरोबर. आणि तुम्हाला हे 2 तर बरोबर भेटलेत ना, ए आणि बी हे बरोबर भेटलेत. तर ए बरोबर असल्यामुळे हे वाक्य एलिमिनेट झालं माझं, बी बरोबर असल्यामुळे हे गेलं आणि बी बरोबर असल्यामुळे हे सुद्धा गेलं. हे की नाही. तर मला माझं उत्तर पण इलिमिनेशन नुसार भेटलं. तुम्हाला तर हे 2022 ची तारीख किंवा 5 सदस्यांचा चमू किंवा किती दिवसासाठी झालं हे जरी माहित नसतं ना, तर आपण तिथला आपण प्रेझन्स ऑफ माइंड, हजर जबाबदारीपणा, हे की नाही, कॉमन सेन्स वगैरे लावून म्हणजे एक्झाम हॉलमध्ये किती तुम्हाला फोकस राहायचं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना, भरकट द्यायचं नाही तुमचं मन वगैरे. बरोबर. तर तुम्हाला ए आणि बी बरोबर भेटले तर आपण इथे इलिमिनेशनच केले. ए आणि बी जिथे जिथे आहे ते आपण इलिमिनेट केलं तर आपल्याला उत्तर भेटले. मग तुम्हाला 2014 माहित असो नसो काही फरक पडत नाही. आणि तसं याचे नियोजन, कारण इथल्या 2 वाक्यात कुठेही आकडेवारी नाहीये. बरोबर. त्यांनी फक्त एक जनरलिस्टिक स्टेटमेंट केलं आहे. तर हे वाक्य 2 बरोबर होते. तर असंच आपल्याला इलिमिनेशन मात्र आपल्या उत्तराजवळ जायचं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण त्यांनी चुकीचं विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा
अपृष्ठवंशीय कणहीन प्राणी कोणता? याचा आता सरळ सरळ जीके टाइप क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे कोलोसोल क्विड. पर्याय क्रमांक 3. या प्रश्नामध्ये कुठले लॉजिक नाही, हा सिंपल एकदम स्टॅटिक प्रश्न विचारलेला आहे. टाइम्स या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मासिकाने टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2019, मी तुम्हाला तेच म्हणलं ना, आपण 2020 चा प्रश्न बघतोय ते 19-20 करंट अफेअर्स विचारणार म्हणजे जवळपास 5-6-7 वर्षापूर्वीचं करंट अफेअर्स. तर आपल्याला हे महत्वाचं नाही 2019 ला कोणता, हा त्यावेळी जर तुम्ही परीक्षा देसाल तर तुम्हाला माहित असणं गरजेचं. पण आता 2025 साठी 2024 आणि 2023 हे दोन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याचं उत्तर मी आता सांगून देतो. याचं उत्तर तर ग्रेटा थर्नबर्ग हे व्यक्ती भेटलेले होते. बरोबर. तर 2024 चा पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना 2016 सालचा सुद्धा पर्सन ऑफ द इयर हा म्हणजे मान भेटलेला होता. 2023 आहे टेलर स्विफ्ट. ही एक गायिका आहे टेलर स्विफ्ट. हिला हा 2023 चा भेटलेला आहे. बरोबर. हिला भेटलेला आहे. तर तुम्हाला हे करून घ्यायचं. डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 आणि 2016 असं दोन वेळेस टाइम पर्सन ऑफ द इयरचा आवाज भेटलेला आहे. पुढच्या खाली विधान आहे लक्षात घ्या. डिसेंबर 2017 मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते चबार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झालेले आहे. आणि दुसरा आहे मोक्याच्या चबार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली आहे. सीमा क्षेत्राच्या बाहेर काय म्हणले, सीमा क्षेत्राच्या बाहेर म्हणजे भारताची जी भौगोलिक सीमा क्षेत्र आहे, भौगोलिक जे आपण म्हणतो ना काय म्हणतो आपण त्याला टेरिटरी किंवा बाउंड्री आहे, त्याच्या बाहेर हे बंदर बनवण्याची भारताची पहिलीच वेळ असेल. तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहे. आणि हे जे काय म्हणतो आपण राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी आहेत इराणचे, तर हे चहाबार बद्दल कुठं होणार आहे, इराणमध्ये होणार आहे. हे तुम्हाला लक्षात असायला हवं. बरोबर. तर तशा प्रकारे इराणमध्ये हे तयार होणार आहे हे चहाबार पोर्ट. तर इथे आयोग विचारले तर आयोग हे कुठलंही नाही. तर उत्तर असणार आहे दोन्हीही नाही. नाही तर काही गाडवे तुम्ही दोन्ही करून असाल हक्काच्या मार्ग जातील आपल्या. म्हणजे प्रश्न सुद्धा व्यवस्थित वाचायचा आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे उद्दिष्ट काय? आता उद्दिष्ट काय असेल, एखाद्या कौशल्य संस्था आहे तर तिचं काय असेल, कौशल्य प्रशिक्षण भारताच्या पंचवार्षिक योजनेचे समर्थन करणे. बरोबर आहे. सिंपल आहे. त्यानंतर सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य विकास आयोजन करणे. हे विद्यमान कौशल्य विकास योजनेच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे. म्हणजे त्याचं टाइम टू टाइम त्याचं काय करत जायचं, आपल्याला व्हॅल्युएशन करत जायचं आहे, त्याची क्रॉस एक्झामिन वगैरे करत जायचे, इफेक्टिव्हनेस आपल्याला चेक करायचे, इव्हॅल्युएशन करायचे. आणि तसंच उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. आता एक गोष्ट बघा, आपल्याला कौशल्य विकास करायचं म्हणजे काय, त्याला स्किल ट्रेनिंग द्यायची. बरोबर. आणि इथे काय म्हणले, राष्ट्रीय उत्पन्नासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण. फक्त महिलांसाठीच आहे का ते, आपल्या सर्वांचं कौशल्य करायचं आहे. तर हे एकदम थोडंसं अजून टिपिकल होऊन चाललं ना क्वेश्चन. हे थोडं नॅरो माइंड काय दाखवतो, थोडा ब्रॉड विचार दाखवत नाही. सर्व व्यापक ऑप्शन नाही येतो, फक्त महिलांसाठी तेवढंच काम करायचं बोलतो. आणि तो वरीलपैकी सर्व असंही कुठलं ऑप्शन नाहीये. तर आपल्याला हे सुद्धा लॉजिक लावायचं होतं. जर मी डी ला इलिमिनेट केलं तर माझं उत्तर भेटून होते पर्याय क्रमांक 1, कारण डी इथे आहे आणि डी इथे, तर हे सर्व चुकीचे आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर असणार आहे. बरोबर. तर सेम मी तुम्हाला ते सांगेल की आपल्याला थोडाफार कॉमन सेन्स वगैरे लावायचा आहे. एक्झाम हॉलमध्ये आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवायचा आहे आणि तिथेच उत्तर असतात. फक्त आपल्याला घाबरून जायचं नाही. दिलेल्या ऑप्शनला व्यवस्थित वाचायचं आहे. इथे टाइम पूर्ण खूप वेळ आहे, 2 तासाचा वेळ आहे, 100 क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे ह्या सिंपल चुका टाळायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. तर एन के सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर हे वाक्य बरोबर आहे. अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत आणि डॉक्टर अनुप सिंग आयोगाचे सचिव आहेत. त्यांनी काय केलेलं होतं ऍक्च्युली परीक्षेमध्ये, वरचे स्टेटमेंट खाली आणि खालची इन्फॉर्मेशन वर, जे अरविंद मेहता आहेत ते ऍक्च्युली सचिव होते आणि डॉक्टर अनुप सिंग जे आहेत ना त्याचे सदस्य होते. त्याच्यामुळे हे आणि हे चुकीचं आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 एवढंच बरोबर असणार आहे. तर आता 16वा वित्त आयोग चालू आहे. तर तुम्हाला मला कमेंट मध्ये करायचं आहे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, हे तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे 92वा, आर्य दुग्ध वसाहतीविषयी खालीलपैकी विधाने विचारात घ्या. तर ही वसाहत 1946 मध्ये तयार झालेली आहे. त्याच्यानंतर
आरे वसाहतीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले आहे. आरे जंगलातून 170 नंतर फिल्मसाठी तयार करण्यात आलेली आहे आणि याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आलेली आहे. तर याचं योग्य विधान ओळखायचं आहे, आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर ही 1946 मध्ये याची स्थापना झाली ना मित्रांनो, अविधान हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे अला जर एलिमेंट केलं तर आपलं उत्तर असेल बीसीडी, बीसीबीडी. तर आपण हे एलिमेंट करू. तर याचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेले आहे, हे वाक्य बरोबर आहे. आर्य जंगलातून 1970 नंतर फिल्मसाठी तयार करण्यात आलेले हे सुद्धा बरोबर आहे. आणि याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली आहे. तर ही आरे कॉलनी दुग्ध विकास समितीबद्दल माहिती होती. आणि ही जी आरे कॉलनी आहे ना, ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे मित्रांनो. याचं जे लोकेशन आहे ना, ते संजय गांधी याच्यामध्ये हे स्थित आहे, बरोबर. आणि जर बघितलं तर याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 16 चौरस किमी, 16 किलोमीटर स्क्वेअर हे त्याचं क्षेत्रफळ आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आणि याची जी स्थापना आहे ना, ती 1949 ची आहे. 1949 इथे 1946 दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते वाक्य चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रदोत विषय योग्यच्या. प्रदोत म्हणजे व्हीप, इंग्लिश मध्ये आपण व्हीप म्हणतो. तर व्हीप काय असतात? पॉलिटिकल पार्टीज कोणत्या तरी एक महत्वाची व्यक्ती असते, तिला ऍज अ व्हीप म्हणून अपॉइंट करते सभागृहामध्ये. या व्हीपचं काय काम असते? जे काही आपल्या पार्टीचे सदस्य आहेत यांच्या वर्तणुकीवर किंवा हे काही जे काही सभागृहामध्ये काम करतात किंवा कशा प्रकारे काम करतात यांच्यावरती लक्ष ठेवून असतात. तर यांचं काम काय? पक्षाने दिलेले हे सल्ले वगैरे, नियम वगैरे व्यवस्थित पाळतात की नाही यांचं निरीक्षण करणे. जर ते तसं पाळत नसेल तर त्यांच्यावर कार्यवाही वगैरे करणे, यांच्यासाठी ते म्हणजे पक्षाला त्याचा रिपोर्ट देत असतात. आणि व्हीपचे पण खूप लेअर असतात. साधा व्हीप, त्याच्या वरचे व्हीप, असे 2-3 प्रकारमध्ये व्हीप सुद्धा विभागले गेलेले असतात. तर आपण आता हे पुढची माहिती बघूया. केंद्रीय कायदेमंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांची शिस्त आणि वर्तन यांच्यासाठी प्रदोत हे जबाबदार असतात. मी आता सांगितलं होतं की त्यांची ऍक्टिव्हिटीजवर ते लक्ष ठेवून असतात, बरोबर. भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणाली करून घेतली. ऑब्व्हियसली आपण ब्रिटिश म्हणजे संसदीय प्रणालीच ब्रिटन करून घेतली. तर म्हणजे संसदेमधलं हे जे काय म्हणतो आपण प्रिन्सिपल आहे किंवा एखादे हे जे वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण ब्रिटिश कडूनच घेतलेलं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिरिक्त प्रदोगाच्या सहाय्यक एक प्रमुख प्रदोग मी म्हणले ना, प्रदोगाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी प्रदोत खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाहीत, बरोबर. तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. असं का? नॉर्मली तर ते निर्देशित करतात, पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ते करू शकत नाहीत, कारण राष्ट्रपतीची निवडणूक हे एकल संक्रमणीय पद्धतीने होते, बरोबर आहे की नाही. सिंगल ट्रान्सफरेबल वोट, मत संक्रमण होत जातात, बरोबर. त्याच्यामुळे इथं त्यांची निर्देशन पाळू शकत नाहीत, त्याच्यामुळे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1, ब, क, ड, 4 हे सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय गोलंदाजाने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केलेली आहे? आता हा म्हणजे त्यावेळेसचा करंट मध्ये न्यूज असेल, 2019 मध्ये 2020 मध्ये विचारलंय. तर याचं उत्तर आहे, आता सरळ उत्तर आहे याचं ए, बी, सी. पर्याय क्रमांक 1 रवींद्र जडेजाला आपण इलिमिनेट करायचं आहे, तर उरलेलं उत्तर हे असणार आहे. तर सेम याच प्रकारचे तुम्हाला 2025 साठी तयारी करून जायची आहे. पुढचा प्रश्न आहे, अमेझॉन जंगलाविषयी योग्य विधाने ओळखा. हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी वन आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणते? इट इज अ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, बरोबर आहे. ट्रॉपिक्स मध्येच ते लागते अमेझॉन मध्ये. तसं इट हॅज अटलांटिक ओशन ऑन द ईस्ट साइड, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ईस्टला त्याच्या अटलांटिक ओशन आहे आणि वेस्ट सारखेला त्याच्याकडे अँडीज माउंटेन ची एक पर्वतरांग आहे, अँडीज पर्वतरांग आहे. या जंगलाने इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला. इक्वेडोरचा नाही मित्रांनो, इक्वेडोरचा त्यांनी फक्त 10% भाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, या जंगलात मकाओ, ट्युकुन्स आणि बल्कस ही स्किमर्स ही आढळतात. तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे ए, बी आणि डी, कारण सी ला आपण इलिमेंट केलेलं आहे. तर या देशाने ब्राझीलचा 60% भाग व्यापलेला आहे, पेरूचा 13% आणि कोलंबियाचा 16%. कोलंबियाचा 16% भाग व्यापलेला आहे, तर इक्वेडोरचा नाही. आणि दुसरे देश कोणते आहेत? तर याच्यातून जाणार आहे, तर हा इक्वेडोर,
इक्वेडोर एक देश आहे, बोलिव्हिया आहे, त्याच्यानंतर गयाना एक देश आहे, त्याच्यानंतर सुरिनाम हा एक देश आहे, त्याच्यानंतर फ्रेंच गियाना हा एक देश आहे. तर टोटल एवढ्या देशामधून हा जातो. किती देश आहे? 9 देश. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या 9 देशामधून तो जातो. आणि व्हेनेझुएला, तर या 9 देशामधून तो विस्तारण झालेला आहे. अमेझॉन जंगलाचं सर्वात जास्त त्याचा पर्सेंटेज आहे ब्राझीलमध्ये आहे, 60% ब्राझीलमध्ये सापडतो. तर याच अमेझॉन फॉरेस्ट मधूनच अमेझॉन नावाची सुद्धा नदी वाहते. आणि अमेझॉन नावाची नदी कुठे जाऊन मिळते? तर ती अटलांटिक महासागरामध्ये जाऊनच भेटते, बरोबर. तर अटलांटिक समुद्रातच ती भेटते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी इराणच्या महिला संदर्भात 2019 मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर त्यावेळेस न्यूज अशी होती की त्यांना फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. तर सिंपल त्याचं उत्तर हे काय? तर सेम तुम्हाला अशी कुठली डेव्हलपमेंट झालेली असेल जगाच्या पातळीवर, तर ते तुम्हाला सांगायचे आहे. पर्याय क्रमांक 1, राईट टू वॉच फुटबॉल इन स्टेडियम. पुढचा प्रश्न आहे 97, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019 साठी बालक अभिनेता करिता श्रीनिवास पोकळे यांना नाळ या चित्रपट सिनेमासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी कोणी याचे दिग्दर्शन केलेले आहे? आता या प्रश्नासोबत सगळ्याच जणांचा म्हणजे गफलत कुठे झाली, मग गोळ कुठे झाला माहिती आहे का? त्यांनी दिग्दर्शन या शब्दावर तेवढा जास्त भर दिला नाही. आणि त्यांना एवढंच माहित होतं की नाळ हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी आणलेला आहे. तर मोस्ट ऑफ जणांनी याचं उत्तर नागराज मंजुळेच केलं होतं. तर ऍक्च्युली नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते होते. जे दिग्दर्शन केलं होतं ना, सुधाकर रेड्डी व्यंकट्टी यांनी केलेलं होतं. काय विचारले हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. घाई प्रश्न वाचून जायचं नाही. दिग्दर्शन विचारले आणि नागराज मंजुळे त्यांचे प्रस्तुतकर्ते होते, बरोबर. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधाने शोधा. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आलेला आहेत. तर हा 23 भाषांमध्ये नसतो मित्रांनो, तर हा 24 भाषांमध्ये देण्यात आलेला होता. आता 24 भाषा कोणत्या? तर 22 अनुसूचित भाषा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आपण म्हणजे संसदेमध्ये भाषा आहेत त्या, बरोबर. शेड्यूल लँग्वेजेस आणि सोबतच इंग्रजी प्लस राजस्थानी. तर या अशा 24 भाषांमध्ये देण्यात आलेला होता. त्याच्यामुळे अविधान हे चुकीचं आहे आणि अयोग्य विचारलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा वाक्य आहे, हे पुरस्कार चित्रलेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत. तर हे पुरस्कार आत्मचरित्रास सुद्धा दिले जातात. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. मराठी लेखिका अनुराधा पाटील यांच्या लघुकथा लेखनासाठी 2019 मध्ये लघुकथा लेखन नाही मित्रांनो, तर यांची एक कादंबरी होती, कविता संग्रह होता, सॉरी, कदाचित अजूनही. काय होतं? कविता संग्रह. नाव काय होतं त्याचं? कदाचित अजूनही. तर या कविता संग्रहाला पुरस्कार भेटला होता. त्याच्यामुळे तिसरं वाक्य सुद्धा हे चुकीचं आहे. आणि चौथं स्टेटमेंट आहे, इंग्रजीमध्ये श्री शशी थरूर यांच्या पुस्तकाला 2019 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. तर याचं चौथं वाक्य बरोबर आहे. यांचं अन इरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया हे पुस्तक आहे. त्याचं कोणतं होतं? अन इरा ऑफ डार्कनेस, अन इरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया हे त्यांचं पुस्तक होतं. या पुस्तकांना हा पुरस्कार भेटलेला होता. तर हा 24 भाषांमध्ये दिला गेला होता. हा चरित्रास तसेच आत्मचरित्रास सुद्धा दिला जातो. आणि ज्या अनुराधा पाटील होत्या मराठी लेखिका, तर यांचा कविता संग्रह होता कदाचित अजूनही, तर याला हा पुरस्कार भेटला होता, त्यांच्या लघुकथेला नाही. त्याच्यामुळे ते विधान सुद्धा चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशनाविषयी योग्य विधाने ओळखा. तर याचं उत्तर हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवितो, बरोबर आहे. हा दररोज नोंदवितो. त्याच्यानंतर जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी प्रदूषणाची पातळी अधिक, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. एअर क्वालिटी इंडेक्स आपण याला इंग्लिश मध्ये म्हणू शकतो. त्याच्यानंतर भारतात 500 गुणांच्या बिंदूचे प्रमाण वापरले जाते, तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकाच्या केंद्राची नोंद घेत असते, तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अगदी सिंपल जनरलिस्टिक स्टेटमेंट दिले होते, तर याचे 4 ला 4 हे वाक्य बरोबर आहे.
तर तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये कोणते कोणते घटक लक्षात घेतले जातात तर ते तुम्हाला स्टुडंट मध्ये सांगायचं आहे किंवा एक्झामसाठी वाचून जायचं आहे. जसं नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, लीड, त्याच्यानंतर पर्टिक्युलर मॅटर 2.5, पर्टिक्युलर मॅटर 1010, असे कोणते घटक विचार घेतले जातात ते तुम्हाला परीक्षेसाठी व्यवस्थित बघून जायचं आहे. आणि 2022 हा शेवटचा प्रश्न आपण म्हणू शकतो त्याला इथे. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सीमावादाविषयी अयोग्य विधाने ओळखायची आहेत. अयोग्य विधान म्हणजे चुकीचे विधान आपल्याला कोणते कोणते आहे ते ओळखायचे आहे. बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे मित्रांनो. आपण बघतो आजही कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये बेळगाववरून वाद चालू असतो. तर हे वाक्य बरोबर होतं. तेव्हाही तोच करंट मध्ये होता, वादाचा मुद्दा होता म्हणून हा न्यूज मध्ये होता. बेळगाव हे स्वतंत्रपूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होता. इथे ट्रॅप मित्रांनो, हैदराबादचा नाही तर ते तेव्हाचा मुंबई प्रांत जे होता ना त्याचा भाग होता. मुंबई प्रांताचा भाग होता, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सध्या बेळगाव कर्नाटकामध्ये स्थित जिल्हा आहे. अगदी आपल्याला माहिती आहे कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्र त्याच्यावर दावा करते. तर अ आणि सी हे बरोबर आहेत. बरोबर. गेली अनेक वर्षापासून बेळगाव सीमाचा प्रश्न विवाद हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आता मला एक कॉमन सेन्स तुम्ही वाक्य सांगा. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास करता, दोन घटक राज्यांमध्ये एखादा जर वाद होतो तर तो कुठल्याही उच्च न्यायालयात न जाता तो जातो सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे नाही, सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये तो असतो. दोन घटक राज्य जेव्हा एकमेकात भांडून घेत असतात एखाद्या गोष्टीवरून, तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. आता उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कुठला वाद झाला तर तो बॉम्बे हायकोर्टात येईल किंवा कर्नाटकाच्या हायकोर्टात थोडी जाणार आहे. तर तो जाईल सरळ सरळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे. तर एकदम म्हणजे कॉमन सेन्स वाला लॉजिक होतं. प्रेझेन्स ऑफ पॉइंटनेस ठेवून आपल्याला हे वाचायचं होतं. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आपण डी ला इलिमिनेट केलं. डी इथे आहे, हा गेला. डी इथे आहे, हा गेला. डी इथे हा सुद्धा गेला. माझं उत्तर भेटलं मला पर्याय क्रमांक. त्यांनी सॉरी अयोग्य विधान विचारायला सांगितलेलं आहे. माफ करा, अयोग्य विधान विचारायला सांगितलेलं आहे. तर डी हे अयोग्य आहे तर मला डी हवंय. तर अ हे योग्य आहे. अ असल्यामुळे हा ऑप्शन इलिमेंट झाला. ऑप्शन इलिमेंट झाला आणि सी सुद्धा बरोबर असल्यामुळे हा ऑप्शन सुद्धा इलिमेंट झाला. मला माझा पर्याय भेटलेला आहे बी आणि डी. त्याने अयोग्य विचारले म्हणजे चुकीचे विधान विचारलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला कॉमन सेन्स लॉने सॉल्व्ह करायचं आहे. जेव्हा दोन घटक राज्य, एखादं राज्य युनियन टेरी किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जेव्हा वाद असतो तर तो वाद सुप्रीम कोर्टात सोडवला जातो. तो कुठल्याही सर्वोच्च न्यायालयामध्ये जात नाही. सॉरी, कुठल्याही उच्च न्यायालयात जात नाही. ते सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते तर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्येच जातो. बरोबर. तर हे होतं 2020 पेपरचं कम्प्लीट अनालिसिस. जर तुम्हाला हे व्हिडिओ सिरीज आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे व्हिडिओ अपलोड करेल तसे ते तुम्हाला पाहता येतील. आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील, डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. हे होतं 2022 पेपरचं पूर्ण अनालिसिस. आतापर्यंत आपण कम्प्लीट 5 पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण अजून 2018 पर्यंत ही सिरीज येणार आहे. 2013 पासूनचे प्रश्न आहेत. पण माझं उद्देश आहे 2018 पर्यंत एक परीक्षा अगोदर 7 ते 8 प्रश्नांचं पीआयक्यूचं अनालिसिस जर झालेलं असेल ना तर तुम्हाला 10-15 प्रश्न तर इझिली रित्या तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला मदत करेल. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, क्वेरीज वगैरे असतील प्रिपरेशनला घेऊन इन जनरल तुम्ही राज्यसेवाच नाही गट साठी सुद्धा असतील पूर्व परीक्षेच्या संदर्भात तर ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारत चला. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.